यात प्राध्यापक प्रशांत धर्माधिकारी यांचे विचार भाग 18वा आणि त्यानंतर अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांची नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3 आपण ऐकू शकाल. तर आधी ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी. मैत्रिणींनो, श्रोतेहो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र ही संतांची विचारवंतांची भूमी आहे. ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाई, मुक्ताई, समर्थ रामदास या साऱ्यांनी सद्विचारातून आपल्या रचनातून लोकांना जागवण्याचं, संघटित करण्याचं काम केलं. ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेतून हे अमृतमय विचार आपण ऐकतो आहोत. डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी ज्ञानेश्वरीतील श्रोतृसंवाद आपल्यासाठी उलगडतायत. ऐकूया या मालिकेचा भाग 18वा. नमस्कार श्रोते हो, आपण ज्ञानेश्वरांचा श्रोतृसंवाद हा विषय समजून घेत आहोत. भारतीय परंपरेमध्ये वादे वादे जायते तत्वबोधः असं म्हटलं आहे. अर्थात चर्चेमधून, संवादामधून तत्वाचा बोध होतो असा अभिप्रेत आहे. संवादामध्ये जेवढा वक्ता आवश्यक असतो तेवढा श्रोता देखील आवश्यक असतो. ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेला श्रोता किंवा श्रोत्यांनी कसं ऐकलं पाहिजे याबद्दल आपण समजून घेऊ. अर्थातच ज्ञानेश्वरांनी या ओवीमध्ये फार सुंदर म्हटलंय. ते म्हणतात, अहो चंद्रकांतू द्रवता कीर होईजे, परिते हातवटी चंद्री की आहे, म्हणवनी वक्ता तो वक्ताच नोव्हे, श्रोते नवीन. अर्थात ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये चंद्रकांत मण्याचा संदर्भ देतात. चंद्रकांत मणी याचा उल्लेख कालिदासाने मेघदूतामध्ये देखील केला आहे. आयुर्वेदातील सुश्रुत संहिते देखील चंद्रकांत मण्याचा उल्लेख आलाय. असं म्हणतात की चंद्राच्या प्रकाशामध्ये हा चंद्रकांत मणी स्रवू लागतो, त्यातून पाणी टपटपू लागतं. ज्ञानेश्वर म्हणतात, अहो चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो ही गोष्ट तर खरीच, पण त्यास पाझरावयास लावण्याची ही शक्ती चंद्रकांत मण्याची नसून चंद्राची आहे. त्याप्रमाणे वक्त्याच्या व्याख्यानात रसालंकार उत्पादन करण्याची शक्ती ही वक्त्याची नसून श्रोत्याची आहे. आणि म्हणून लक्ष देऊन ऐका असा सल्ला ज्ञानेश्वर महाराज देतात. लक्ष देऊन ऐकणाऱ्या श्रोत्याशिवाय वक्त्याला वक्तेपणाच नाही असं ज्ञानेश्वर महाराज निक्षून सांगतात. पाश्चात्य समीक्षा सिद्धांतामध्ये रीडर रिस्पॉन्स थिअरी नावाचा एक सिद्धांत आहे. रोला बाथ नावाचा फ्रेंच तत्वज्ञ व समीक्षक आहे, ज्याने डेथ ऑफ ऑथर असा एक निबंध लिहिलाय. त्यामध्ये तो असं म्हणतो की वक्त्याने एकदा भाषण केलं किंवा निबंध लिहिला की त्याच्यावरील हक्क संपतो व जणू काही वक्त्याच्या मृत्यूने श्रोत्याचा जन्म होतो. समजून घ्यायची गोष्ट अशी आहे की एकदा का वक्त्याने बोललं किंवा लिहिलं की त्यावरील त्याचा हक्क संपतो आणि ते सगळं श्रोत्याच्या हातात जातं. आणि म्हणून श्रोता किती महत्वाचा आहे हा विचार हा सिद्धांत मांडतो. अर्थात या सिद्धांतामध्ये वक्ता किंवा संहितेपेक्षा श्रोत्यावर जास्त भर दिला आहे. मात्र ज्ञानेश्वर श्रोत्यांना उद्देशून एक सुंदर गोष्ट सांगतात व ती म्हणजे मनाचा हळुवारपणा. ज्ञानेश्वर आपल्या श्रोत्यांना असं सांगतात की हळुवारपण जर येईल तरीच ते उपेगा जाईल, एरवी गोठी होईल मुकेया बहिऱ्यांची. किती सुंदर ओवी ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की जोपर्यंत मनाचा हळुवारपणा येणार नाही तोपर्यंत वक्ता काय म्हणतो हे समजणार नाही. श्रोत्यांना उद्देशून ज्ञानेश्वरीमध्ये असंख्य ओव्या आहेत. वेळेअभावी आपण त्या सर्व ओव्या उद्धृत नाही करू शकणार. मात्र अवधान आणि हळुवारपणा हे शब्द ज्ञानेश्वर महाराज वेळोवेळी आवर्जून वापरतात. हळुवारपणा ज्याला आपण सेन्सिटिव्हिटी ऑफ ह्युमन माइंड असं म्हणतो. संवेदनशील मन हेच वक्त्याला बोलण्यासाठी उद्युक्त करतं.
श्रोत्यांना मी आवर्जून प्रार्थना करतो की त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रस्तावना म्हणून ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या 84 ओव्या आवर्जून वाचाव्यात. हे एक अप्रतिम काव्य आहे. ग्रंथाला आरंभ करताना गणेशाचं स्तवन झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना श्रोता कसा असावा याबद्दल संवाद साधलाय. ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना उद्देशून एक अप्रतिम रूपक वापरलाय. ती ओवी मोठी गोड आहे. का शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे या परी हे श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणून या. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की जणू काही शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे अतिसूक्ष्म अमृतकण चकोर पक्ष्यांची पिले हळुवारपणाने प्राशन करतात, त्याप्रमाणे श्रोत्यांनी माझी ज्ञानेश्वरी ऐकावी, म्हणजे इतक्या हळुवारपणे ऐकावी. वक्ता आणि श्रोता या दोघांना एकत्र येऊन ग्रंथ पूर्ण करावयाचा आहे. किती विलक्षण आहे ना. संवाद हा दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. कम्युनिकेशन इज अ 2 वे प्रोसेस. अर्थात संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे असं आपण म्हणतो. कथा लक्ष देऊन ऐका असा ज्ञानेश्वर आपल्या श्रोत्यांना सांगतात. ज्ञानेश्वरीतील एक अप्रतिम ओवी आहे ती म्हणजे म्हणून अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात या ओवीमध्ये की अवधान दिजे, लक्ष देऊन ऐका आणि मग काय होईल, सर्व सुखाला पात्र व्हाल. म्हणजे इथे च शब्द वापरलाय. म्हणून अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे जे अवधान आहे, ऐकले दिजे म्हणजे तुम्ही अवधान द्या, लक्ष द्या. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर अवधान देऊन ऐकलं तर सर्व सुखाला पात्र व्हाल आणि मग तुम्हाला सुख मिळेल याची मी प्रतिज्ञा करतो. अर्थात ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञा केलेली आहे की तुम्ही श्रवण केल्याबरोबर तुम्हाला सुखप्राप्ती होईल असे रोकडे बोल ज्ञानेश्वर बोलतात. म्हणजे केवळ श्रवण करून मोक्ष प्राप्ती संत ज्ञानेश्वरांनी दिली आहे. एके ठिकाणी ते म्हणतात की मनाला विनाकारण न मारता, इंद्रियांना दोष न देता मी स्वर्ग तुम्हाला आयता आणून देतो, फक्त लक्ष देऊन कथा ऐका. ती ओवी फार गोड आहे. मनाचा मारू न मारिता, इंद्रिया दोष न देता, स्वर्ग असे आयता श्रवणाची माझी. हा आयता स्वर्ग मी फक्त श्रवणामध्ये आणून ठेवलाय. ज्ञानेश्वर श्रोत्यांना उद्देशून फार गोड गोष्टी सांगतात. वक्तृत्व आणि श्रोता याचं एक सुंदर रूपक ज्ञानेश्वरांनी एका ओवीत मांडलंय. ते म्हणतात की मी जे बोलतोय हे जणू काही माझं वक्तृत्व म्हणजे एक झाड आहे. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी की जो. म्हणजे मी जे वक्तृत्व तुमच्या समोर ज्ञानेश्वरीच्या भाष्य रूपानं मांडणार आहे, हे भाष्यरूपी वक्तृत्व जणू काही श्रोत्यांनी लावलेलं एक झाड आहे. म्हणजे आपल्या वक्तृत्वाला ते झाडाची उपमा देतात. आणि या झाडाला जे पाणी घालावयाचे आहे ते श्रोत्यांच्या अवधानामृतांचे पाणी आहे. म्हणजे वक्त्याचे भाषण हे झाड आणि श्रोत्यांच्या मनाचा हळुवारपणा व संवेदनशील मन हे त्या झाडाला घातलेलं पाणी. किती गोड रूपक आहे ना. ज्येष्ठ अभ्यासक व समीक्षक द.भी. कुलकर्णी यांचं ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद या नावानं एक अप्रतिम पुस्तक आहे. यामध्ये द.भी. कुलकर्णी ज्ञानेश्वरांना काश्मीरी शैव दर्शनातील अभिनव गुप्त या थोर साहित्य शास्त्रज्ञाचे अनुयायी मानतात. ज्ञानेश्वरीमध्ये काश्मीर असा शब्द बरेच वेळेला आला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल हे ऐकून. काश्मीर हा शब्द सरस्वतीच्या समानार्थी म्हणून वापरला आहे. सरस्वतीचं मूळ स्थान काश्मीरमध्ये होतं असं आपली परंपरा सांगते. सरस्वती स्तवनाचा एक प्रसिद्ध श्लोक आहे, नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी. अर्थात काश्मीरमध्ये सरस्वतीचा निवास होता व आज देखील शारदा पीठाचे भग्नावशेष आपल्याला सापडतात. काश्मीरी शैव तत्वज्ञ अभिनव गुप्त यांनी साहित्यातील शब्दांना 3 अर्थ असतात असे सांगितले आहे. आणि द.भी. कुलकर्णींनी अभिनव गुप्ताच्या रांगेत संत ज्ञानेश्वरांना आणून ठेवलंय. ते म्हणतात साहित्यामध्ये 3 अर्थ असतात, वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ. साहित्यामध्ये वाच्यार्थ आणि लक्षार्थ यांच्यासोबतच व्यंग्यार्थ देखील अपेक्षित असतो. व्यंग्यार्थ रहित साहित्य हे साहित्यच नव्हे.
मात्र साहित्यातील व्यंग्यार्थ समजायला श्रोता देखील तसाच आस्वादक प्रतिभावंत असला पाहिजे. कारण अर्थाची निर्मिती एकटा कवी करत नसतो. प्रतिभावान कवी व प्रतिभावान श्रोता यांची मने विशिष्ट शब्दकृतीच्या भूमीवर एकरूप होतात, तेव्हाच व्यंग्यार्थाची निर्मिती होते. दोन झांजातून एक आवाज निघावा आणि दोन गारगोट्यातून एक ठिणगी उडावी, तसा हा प्रकार आहे. ज्ञानेश्वर एक ओवी वापरतात, फार विलक्षण आहे ती. बोलाची वालीफ फोडीजे. वालीफ या शब्दाचा अर्थ आहे टरफल. बोल या शब्दाचा अर्थ आहे शब्द. शब्दाचं टरफल काढा. म्हणजे शब्दांचं टरफल काढलं की त्याच्यातून वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ यांचा त्याग करायचा आणि श्रोत्यांजवळ जो हळुवारपणा, सहृदयता, रसिकता जी आहे तिच्यातून व्यंग्यार्थ आपल्या समोर उभा राहतो. आणि ते अध्यात्मशास्त्र ज्ञानेश्वरांनी शब्दाचा टरफल काढून समजून घेण्यासंदर्भात सांगितलंय. संवादाची ही किती विलक्षण प्रतिमा ज्ञानेश्वर आपल्या समोर उभं करतात. श्रोता कसा म्हटलाय, अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी ये. म्हणजे या अध्यात्मशास्त्रामध्ये जो अंतरंग शिष्य आहे, अंतरंग ज्याचं कोमल आहे, तोच खरा अधिकारी आहे. आपल्याकडे शास्त्रांमध्ये अनुबंध चतुष्टय असा एक शब्द वापरला जातो. यामध्ये या ग्रंथाचा अधिकारी कोण, म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथाचा श्रोता कोण असला पाहिजे, यावर ज्ञानेश्वर भाष्य करतात. अर्थात ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ सर्वांसाठी खुला केला आहे आणि त्याच्यासाठी ते म्हणतात, फक्त मनाचा हळुवारपणा येऊ दे, हा ग्रंथ तुमच्यासाठीच आहे. आपण ज्याला टार्गेट ऑडियन्स म्हणतो किंवा जो श्रोता आपल्याला ऐकणार आहे, श्रोतृवर्ग ऐकणार आहे, त्याबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात. श्रोता ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने आपल्याला व्याख्यानामध्ये बदल करावा लागतो. संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की अधिकार तैसा करू उपदेश. म्हणजे ज्यांचा अधिकार आम्ही आधी पाहू आणि मग उपदेश करू. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा शिक्षक बालवाडीच्या वर्गावर जातो, नंतर प्राथमिक शाळेमध्ये जेव्हा वर्गावर जातो, पदव्युत्तर विभागात जातो, PhDच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, तेव्हा विषय मांडणी करताना समोरच्या व्यक्तीला त्याच्या बौद्धिक कुवतीनुसार तो त्याचा संदेश बदलत असतो. अगदी त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज अधिकार पाहून आम्ही उपदेश करू असं म्हणतात. आणि तो अधिकार कसा आहे तर सकळांशी येथे आहे अधिकार, असंही आपल्याकडे म्हटलंय. इथे सर्वांना अधिकार आहे, मात्र अंतरंग शुद्ध, कोमल, संवेदनशील पाहिजे, एवढीच एक अट आहे. म्हणजे अत्यंत हळुवारपणाने लक्ष देऊन व तळमळीने अंतरंग पद्धतीने ऐकणारा श्रोता हाच या ग्रंथाचा अधिकारी आहे. इंग्रजीमध्ये हिअर अँड लिसन असे दोन शब्द आहेत. कानावर पडणे व ऐकणे हे जसे आपण मराठीत शब्द वापरतो त्याप्रमाणे. आणि त्यामुळं श्रवण प्रक्रिया, बरेचदा आपण श्रवणाचे प्रकार पाहतो. एम्पॅथिक लिसनिंग, सिम्पॅथिक लिसनिंग, अप्रिसिएटिव्ह लिसनिंग, क्रिटिकल लिसनिंग किंवा फेक लिसनिंग असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे लक्ष देऊन ऐकणं, जणू काही आपणच वक्ता आहोत असं समजून ऐकणं. अप्रिसिएटिव्ह लिसनिंग म्हणजे बोलणाऱ्या वक्त्याला दुजोरा देत समजून घेत बोलणं. आणि फेक लिसनिंग म्हणजे आपण ऐकतोय असं पाहणं, मात्र आपण दुसरंच काहीतरी मनामध्ये विचार असतो, त्याला फेक लिसनिंग असं म्हटलंय. श्रवणाचे अनेक प्रकार आहेत, मात्र ज्ञानेश्वरांना वेगळं श्रवण अपेक्षित आहे. आणि ते म्हणजे जणू काही कानामध्ये प्राण आणून तुम्ही माझी कथा ऐका आणि हातामध्ये मोक्ष मी तुमच्या देतो असं ज्ञानेश्वर म्हणतात. त्याप्रमाणे कानामध्ये प्राण घालून ऐकणे हा श्रोत्यांचा गुण ज्ञानेश्वरांनी सांगितलाय. आणि ते म्हणतात, आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलीन. म्हणजे जणू तुम्ही बोलवल्यानंतर मी बोलीन. आपण ऑनलाईन एज्युकेशन या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळात पाहिलंय की घरोघरी ऑनलाईन शाळा सुरू होत्या आणि वक्ता बोलतोय आणि ऐकणारा श्रोता किती ऐकतोय याचं मूल्यमापन होत नव्हतं. आणि त्यामुळं श्रोत्यांनी कानामध्ये पंचप्राण आणून ऐकावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि हा त्यांना अपेक्षित असलेला श्रोता आहे.